कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या 50 खाटांच्या रुग्णालयाचे तातडीने 100 खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करावे अशी आग्रही मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या संदर्भातील एक मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले असून प्रशासकीय मान्यता व निधी देण्याची विनंती केली आहे। आमदार पडळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालय हे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर शेजारील जत, तासगाव, आटपाडी, सांगोला तसेच परिसरातील ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मध्यवर्ती आरोग्य केंद्र आहे। या रुग्णालयात दरमहा मोठ्या संख्येने बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण उपचारासाठी येत असतात। याशिवाय डायलिसिस, विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, प्रसूती, सोनोग्राफी तसेच इतर विशेष वैद्यकीय सेवा येथे मोफत आणि सवलतीच्या दरात दिल्या जात आहेत। परिसरातील वाढत्या नागरिकीकरणामुळे आणि विश्वासार्हतेमुळे रुग्णालयातील रुग्णांचा ओघ सातत्याने वाढत आहे। सध्या अस्तित्वात असलेली 50 खाटांची क्षमता रुग्णांच्या तुलनेत अत्यंत अपुरी पडत असून अनेकदा रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। गोरगरीब रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या रुग्णालयाची क्षमता 100 खाटांपर्यंत वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे। या सर्व बाबींचा व जनहिताचा सखोल विचार करून राज्य शासनाने कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या 50 वरून 100 खाटांच्या श्रेणीवर्धनाला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी तसेच यासाठी लागणारा आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। आमदार पडळकर यांच्या पुढाकारामुळे कवठे महांकाळ आणि परिसरातील 5 तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठा बूस्टर डोस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। TS न्यूजसाठी मराठी मुख्य संपादक तानाजी शिंगार।